की शिव्यांच्या बद्दल इतकं तुम्ही भरभरून बोलताय, पण तुम्ही घरात तुमच्या मुलांनी शिव्या द्यायला प्रमोट कराल का? म्हणजे देता का? आणि मुलांसमोर दिल्या नसतील तर त्यांनी शिवी दिलेली चालते का? असा एखादा प्रसंगी की बोलता बोलता थांबला शिवी देताना किंवा थांबली, तर मग असं की काय घडत होतं, असं वगैरे काही झालं होतं का? मी सॉरी, कोणी बोलणार आहे तर मी बोलतो आधी. नाही, तुमच्या मुलांना माझा काय संबंधच नाही मुलांशी. मला असं वाटतं ना की योग्य वेळेवरती मुलाला शिवी हासडता आली पाहिजे. मला आता मुलगा आहे म्हणून, मला जर मुलगी असती तर पहिली गोष्ट मी तिला शिकवली असते की शिवी दे, कारण त्याशिवाय एक समाज आहे जो वठणीवर येणार नाही. त्यांना वठणीवर आणायचं असेल तर तुला एक शिवी हासडावी लागेल आणि वेळ आल्यानंतर चप्पल काढून वाजवावी पण लागेल. ठीक आहे, तर मी पहिले बाळकडून मुलीला हेच पाजलं असतं, पण माझ्या मुलामध्ये इतकी धमक आहे की वेळ आली की तो शिवी देईलच. आता मी तुला एक तुम्हाला विनोद म्हणून सांगतो की ह्याच्या मुलीला जे पहिलं बाळकडू पाजलं, आमचा एक मित्र आहे तेजा नावाचा. ठीक आहे, तर हा विचारायचा की बाबू तेजा कोण आहे, तर ती बोबडे बोल म्हणायची आणि उलट विचारलं की बाबू कोण आहे, तर ती म्हणायची तेजा काका. सो असं आहे. पण आता माझ्या मुली, तुम्हाला खरं सांगतो, माझ्या मुली तर मोठ्या झाल्या आहेत आणि दोघीपैकी एकही शिवी देत नाही. म्हणजे मी तिला सांगितलं ना की तुला जर कोणी कॉलेजवर त्रास दिला तर सरळ ही शिवी द्यायची आणि खच्चून द्यायची तोंडावरती. म्हणजे पप्पा नाही, मला नाही जमणार शिवी द्यायला, तू मला वेगळं काहीतरी करायला सांग, पण मी शिवी नाही देऊ शकत. पण इतक्या तर दोघीही आहेत शेवटी. आणि आपण किती जरी शिकवलं तरी ज्याला द्यायचं ते देतात. आता मी शिक्षिकेचा माझ्याही शिक्षिका होती, माझे वडील BMCमध्ये मोठे ऑफिसर होते, आम्ही लालबागला राहायचो, पण मी जगातल्या सगळ्या शिव्या तिकडेच शिकलो, कारण आजूबाजूचं माझं वातावरणच ते होतं. मी खाली साधा पाव जरी घ्यायला उतरलो तरी 100 शिव्या ऐकूनच घरी यायचो. इतक्या तर कानावर पडायच्या, म्हणजे गरज नसताना सुद्धा. आणि त्या शेवटी इतकी भाषा झाली माझी की आई म्हणायची, अरे तू इतक्या शिव्या घालतोयस, लोक काय म्हणतील, शिक्षिकेचा मुलगा एवढ्या शिव्या घालतोय. पण ते मला काय वाटायचं पण नाही की हां, म्हणजे एवढ्या ह्याच्यात काय वाईट आहे, सगळेच जण हीच भाषा बोलत आहेत.